हां सर. मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी. जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर आमचं 10 जून 2024पासून साखळी उपोषण चालू आहे. 10 जूनपासून 14 जूनपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासन असमर्थ ठरलेलं आहे. 2023मध्ये जुलै महिन्यामध्ये नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीचे 9,000 करोड रुपये आम्ही आंदोलन करून मंजूर करून घेतले होते. त्यापैकी 7,500 लोकांना म्हणजे 7.5 कोटी रुपये वाटप केलेले आहेत. परंतु राहिलेली रक्कम जी आहे ती रक्कम वाटप करण्यामध्ये लेखाशीर्ष बंद असल्याचे कारण सांगून टाळाटाळ करण्यात येत आहे. मुंबई मंत्रालयातील आपत्ती विभागाचे सहसचिव माननीय संजय कुडवे यांच्यासोबत आम्ही वेळोवेळी संपर्क साधला आहे, परंतु त्यांनी देखील असमर्थता दाखवलेली आहे. यापूर्वी देखील आम्ही 135 दिवस साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि तहसील कार्यालयासमोर केलेले आहे. आमची मागणी आहे की या मागण्या आमच्या उपोषणातल्या ज्या आहेत ते तात्काळ सोडवाव्यात. त्यामध्ये प्रजाबालक विद्यामंदिर गांधीनगर शाळेतील शिक्षिका आशा महादेव गायकवाड व शिक्षक केशव रामजी धोंगळे यांनी 30 वर्षे सेवा केली आहे. त्यांचा थकीत मोबदला देण्यात यावा आणि त्या शाळेवर मान्यता रद्दतेची कारवाई करावी ही देखील मागणी आहे. तसेच मोजे वजरा शेखफरीद तालुका माहूर येथे 50 वर्षामध्ये गाव विस्तार झाला नाही, तिथे प्लॉट पडले नाहीत. दत्तशिखर संस्थांची जमीन आहे आणि त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये घरकुलासाठी मंजूर करावेत आणि सर्व मागणी केलेल्या अर्जदारांना साधारणतः 250पेक्षा जास्त लोक आहेत त्यांना प्लॉट द्यावेत ही मागणी आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदार आणि पंचायत समितीचे BDO माहूर यांना काढलेले आहे, परंतु कारवाई होत नाही. त्यामुळं आमचं उपोषण सुरू आहे आणि अतिवृष्टीचे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू राहील. येत्या 8 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. त्या आंदोलनामध्ये हे सर्व मागण्या असणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका कमिटी व शहर कमिटीच्या वतीनं सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि उपस्थित राहण्याचं आवाहन आम्ही करीत आहोत. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय भीम. लाल सलाम.